राज्यातील बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत डफडे बजाव आंदोलन करण्यात आले। यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले। हे तर देश पातळीवर बेरोजगारी मागच्या 45 वर्षात जेवढी वाढली नाही तेवढी मागच्या 9 वर्षात वाढली। बेरोजगारीचा दर हा 10.8% झालाय। 2 कोटी युवकांना रोजगार देऊ म्हणून सत्तेवर आलेलं हे सरकार आहे। खरं तर एकीकडे देश पातळीवर हे बेरोजगारीचं फेल्युअर असताना महाराष्ट्रामध्ये मात्र उद्योग व्यवसाय येत आहेत। पण मागच्या 1 वर्षात आपण बघितलं वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प, ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रात 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार होती, माझ्या महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकांना नोकरी मिळणार होती, तो प्रकल्प ह्या खोके सरकारनं आले आणि गुजरातला पाठवून दिला। टाटा एअरबसचा प्रकल्प गेला, सॅफ्रॉनचा प्रकल्प गेला, काल परवा सिंधुदुर्गचा पाणबुडीचा पर्यटनाचा प्रकल्प देखील गुजरातला गेला। आता फिल्मफेअर अवॉर्डचा देखील कार्यक्रम हा गुजरातला शिफ्ट करतायत। म्हणजे गुजरातला उद्योगाचा पेटारा आणि माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा देण्याचं पाप या शिंदे 1 फूल आणि 2 डाऊटफुल ह्या सरकार करतंय। आणि हे गुजरातच्या इशाऱ्यावर बैलासारखं मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री काम करतायत। महाराष्ट्राच्या युवकाची भाकरी ही महाराष्ट्राच्या युवकाच्या हातातून नेऊन गुजरातच्या युवकाला खाऊ घालतायत। गुजरातला मोठं करण्याविषयी आमचं काही मत नाही। गुजरातला तिकडं लंकेसारखं सोन्याचं लंका करा रावणाची, पण आमच्या महाराष्ट्राचा घास हिसकावू नका। पंतप्रधान हे काय फक्त गुजरातचे नाहीत तर ते देशाचे पंतप्रधान आहेत। आणि महाराष्ट्रातल्या देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वाभिमान दाखवावा आणि मराठा बाणा दाखवून महाराष्ट्रीयन लोकांचा रोजगार हा त्या ठिकाणी गुजरातला जाऊ देऊ नये। पण दुर्दैव की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी गुजरातच्या पुढे एवढी लाचारी पत्करली की महाराष्ट्राच्या युवकाचे 3.5 लाख रोजगार असणारे प्रकल्प मागच्या 1 वर्षात गुजरातला गेले। पण ह्यांच्या तोंडावर गुजरातची चिकटपट्टी लागली हे एका शब्दानं बोलू शकत नाही। पण महाराष्ट्रातला हा बेरोजगार युवक येणाऱ्या निवडणुकीत ह्यांना देखील गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही। पेपर फुटलेला आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र पेपर देखील त्या संदर्भात देखील संभ्रम आहे। असं आहे की जी कंपनी ब्लॅकलिस्टेड आहे त्या कंपनीला ह्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलंय। अनेक वेळा आंदोलनं केली, आम्ही आंदोलनं केली, पण सरकारचं याच्या मागचं त्या कंपनीला आश्रय देण्याचं कारण हे काय कळू शकलं नाही। पण जगात नाही ते असं आश्चर्य आपल्या महाराष्ट्रामध्ये झालंय की 200 मार्काच्या तलाठीच्या पेपरमध्ये 210 मार्क पडलेत, पण सरकारचा कोणताही मंत्री बोलायला तयार नाही। आज हजारो युवकांच्या, लाखो युवकांच्या भविष्याशी हा खेळायचा प्रकार आहे। त्या कंपनीला तात्काळ ब्लॅकलिस्ट करून नवीन कंपनी किंवा MPSC मार्फत ह्या परीक्षा सरकारने घेतल्या पाहिजे। युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमचे पराग, कार्याध्यक्ष रवी आणि जिया यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथं निदर्शनं केलेत। सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा, पीक विमा शेतकऱ्याला द्यावा, जेणेकरून महाराष्ट्रात रोज 10 शेतकरी जे आत्महत्या करतायत ते शेतकरी आत्महत्या करणार नाहीत आणि संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्याची झाली पाहिजे। 50 खोके देऊन आमदार विकत घेण्यापेक्षा तेवढे पैशात या बळीराजाला कर्जमुक्त या खोके सरकारनं करावं ही आग्रही मागणी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही करत आहोत। नागपूर बुद्धविहार समन्वय समिती शाखा कोल्हापूरच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात पाली भाषा प्रचार परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षार्थींचा सत्कार कोल्हापूर जिल्हा कागल तालुका गोरंबे बुद्धविहारात माजी शिक्षण संचालक महावीर माने, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला। आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज या विचाराचा पाहिजे, या मताचा पाहिजे, हे आपण जोपर्यंत आत्मसात करत नाही, हे जोपर्यंत आपण जाणून घेत नाही तोपर्यंत आपल्याला यश येणार नाही। गंमत अशा आहे 2014 पासून जे आपल्या सगळ्या समाज व्यवस्थेमध्ये जे संविधानाच्या माध्यमातून हा देश चालला आहे, या देशाच्या जडणघडणीमध्ये जी प्रक्रिया वेगाने बदलत चाललेली आहे ती प्रक्रिया वेगाने बदलत असताना त्यावर विचार करणारा एकच समाज आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
अंगठं मिळालं की विषय संपला. इथंपर्यंत आत्ता चळवळ आहे, इथंपर्यंत चळवळ असता कामा नाही. ही चळवळ खटावलं व बाहेर यायला पाहिजे. ही चळवळ घरातनं बाहेर यायला पाहिजे, उमऱ्यावरून बाहेर यायला पाहिजे. दारात उभा राहून, रस्त्यावर उभा राहून या चळवळीच्या माध्यमातून आवाज उठवला पाहिजे. मैत्रीपूर्ण जैविक बुद्ध विहार समन्वय समिती नागपूर यांच्याकडून पाली भाषा प्रचार व प्रसार ही परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये माझा जिल्ह्यामध्ये 5वा क्रमांक बसलेला आहे. माझं नाव तनुजा प्रशांत कांबळे. तसेच जैता या केंद्रामध्ये माझा प्रथम क्रमांक आलेला आहे. या पाली भाषा प्रचार व प्रसार या परीक्षेसाठी मला राणी सरांचं मार्गदर्शन लाभले. तसेच संघमित्रा तरुण मंडळ जैता यांनीही मला मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल मी या सर्वांचे आभारी आहे आणि यापुढे पाली भाषा प्रचार व प्रसार यासाठी मी प्रयत्न करेन. सुकन्या विजयकुमार ढोरे, मी सरनोबतवाडीला राहते. सरनोबतवाडी बुद्ध विहारातर्फे घेण्यात आलेल्या पाली भाषेच्या परीक्षेमध्ये माझा पूर्ण जिल्ह्यामध्ये 4था क्रमांक आला आहे. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे आणि मला आवडेल इथून पुढे पाली भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी घेण्यात येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये भाग घ्यायला आणि त्याच्यामध्ये चांगल्या मार्क्सनी उत्तीर्ण व्हायला. त्याचबरोबर पाली भाषेचा मनापासून प्रचार आणि प्रसार करायला पण मला आवडेल. मी प्रथमतः तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करते. आज आम्ही सर्व पाली भाषा प्रचार परीक्षा 2023 मध्ये आम्ही सर्वांनी चांगले यश मिळवलेले आहे. आपल्याला सर्व गाथा वगैरे पाठ असतात, पण ह्या गाथा पाठ असून सुद्धा आपल्याला याचा नेमका अर्थ या पाली भाषेतून आपल्याला समजला पाहिजे. ही संधी आम्हाला सर्वांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार. शाखा कोल्हापूरच्या वतीने पाली भाषा प्रचार परीक्षा क्रमांक 1 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आयोजित केली होती. त्याचे 5 सेंटर होते. ज्या ज्या गावात आम्ही पोहोचलो तिथून आम्हाला प्रतिसाद चांगला मिळाला. परीक्षेलाही बऱ्यापैकी संख्या बसली होती. त्यातून आम्ही जिल्हा लेवलला 5 विद्यार्थी ज्यांचे नंबर आले त्यांना निवडलेले आहे आणि आज बक्षीस वितरणचा सोहळा गोरंबे तालुका कागल या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये पार पडलेला आहे. याचा उद्देश असा आहे की बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिला तो अत्यंत मानवी कल्याणाचा आहे आणि मानवी कल्याणाची भाषा ही धम्मामध्ये आहे, म्हणजेच पालीमध्ये आहे आणि पालीचा प्रचार प्रसार व्हावा या मुख्य हेतूने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. स्तुत्य असा उपक्रम पाली भाषाचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या संदर्भातला बुद्ध विहार समन्वय समिती नागपूर यांच्या वतीने आयोजित केला होता. खूपच विद्यार्थी प्रथम प्रयत्नात सुद्धा या पाली भाषा परीक्षेला उपस्थित होते. या इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विस्तृत अशा पद्धतीने या पाली भाषेचा प्रसार करण्याच्या दृष्टीने अनेक विद्यार्थी आपापल्या घरी पाली भाषेचा अभ्यास करतील, जाणून घेतील आणि या परीक्षेला उत्तीर्ण होतील आणि त्याला आमचा पूर्णपणे सहभाग आणि पाठिंबा राहील. त्याचबरोबर आमचे उत्तमदादा कांबळे हे सुद्धा या उपक्रमामध्ये सक्रिय सहभागी झाले. त्याबद्दल त्यांनाही मनापासून धन्यवाद आणि त्यांचे आभार. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा महिला आघाडीच्या वतीने MIDC पोलीस ठाण्याच्या गलथान कारभाराविरोधात व महिला भगिनींबाबत असंवेदनशील वागणूक व महिला भगिनींच्या प्रश्नांवर लक्ष न देता वेळ काढू धोरणाविरोधात उपायुक्त कार्यालयावरती आक्रोश निदर्शन आंदोलन आयोजित करण्यात आले. महिलांच्या सन्मानार्थ किमान यापुढे तरी ज्या ज्या महिला हे आमच्या अंधेरी विभागातून इथे तक्रारी करण्यासाठी येतील त्या महिलांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. त्यांचे प्रश्न हाताळले पाहिजेत. त्यांच्या प्रश्नांना व्यवस्थित वाचा फुटली पाहिजे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने आपण या पोलीस स्टेशनवरती आक्रोश निदर्शनामध्ये आपल्या भावना आणि आज या झोनचे परिमंडळ 10चे आदरणीय DCP साहेब नलावडे साहेब यांनी सुद्धा आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की यापुढे अप्सरपीताई आपण ह्या विभागामध्ये राहता कोणत्याही महिलेची तक्रार असेल आमच्या शिंदेताई या महिलांची कोणतीही तक्रार असेल खाली MIDC पोलीस ठाण्यानं त्याची जर दखल घेतली नाही तुम्ही थेट
या झोनचा DCP म्हणून तुम्ही माझ्याकडे या आणि जो कोणी अधिकारी असेल त्याच्यावरती कारवाई केली जाईल, त्याची बदली केली जाईल असे आश्वासन सुद्धा आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले. म्हणजे हा रिपब्लिकन पक्षाचा विजय आहे. आपल्याला हौस नाही आजच्या या शुभ दिनी इथे आंदोलन करायची, निदर्शनं करायची, परंतु महिलांच्या प्रश्नावरती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाऊ यांच्या विचारावर चालणारा हा आपला रिपब्लिकन पक्ष आहे. आणि ह्या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळावा आणि महिलांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी ह्या पोलीस प्रशासनाने पावले उचललीच पाहिजे. त्या अनुषंगाने आपण ही निदर्शनं आयोजित केली होती. ह्या निदर्शनाला सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येमध्ये सहकार्य केलं. आमच्या दिंडोशी विधानसभेच्या तालुका अध्यक्ष कल्पनाताई बाविस्कर आहेत, संगीताताई मोरे आहेत, आमच्या गवळणताई. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। भारतीय संविधान प्रस्तावना स्वीकार दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा हुपरी बुद्धविहार येथे संविधान प्रस्तावना व 22 प्रतिज्ञांची शपथ घेऊन वाचन करण्यात आले. तसेच पंचशील त्रिशरण बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी सुरेश सिद्धार्थ, आनंदराव कांबळे, सुनील कांबळे, संतोष कांबळे, उदय कांबळे, सुधाकर कांबळे, नानासाहेब कांबळे, उपासक उपासिका उपस्थित होत्या. रायगडच्या सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीतील काही अनधिकृत बांधकाम सुरूच असून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली जाते. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी शनिवारी दिनांक 20 रोजी ग्रामस्थ सचिन यशवंत वाघमारे पुन्हा एकदा पाली तहसील कार्यालयाबाहेर न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. विडसे गावचे ग्रामस्थ आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सुधागडचे उपाध्यक्ष आमचे बंधू सचिनजी वाघमारे व विडसेमधील सर्वच ग्रामस्थ असतील, यांच्या गेल्या अनेक वर्ष ते न्यायासाठी या प्रशासनाकडे धाव घेत आहेत. गेल्या काही दिवसात एक 5-6 महिन्यापूर्वी त्यांनी उपोषण केलं होतं. त्यावेळेस देखील प्रशासनाने त्यांना लेखी स्वरूपात उत्तर दिलं होतं की जी काही अनधिकृत बांधकामं वसुधा वनीकरण सोसायटी यामध्ये होत आहेत तर ती अनधिकृत बांधकामं थांबवली जातील, अशा प्रकारचं लेखी आश्वासन देऊन देखील येत्या काही दिवसात आम्ही पाहतोय की प्लॉट नंबर 28 असेल, तसेच ज्या जांबादगडीच्या भिंती आहेत त्या तशाच उभ्या आहेत, त्यांना देखील हटवण्यात प्रशासनाने यश आलेलं दिसत नाही आहे. गेल्या महिनाभरात प्रशासनाला लेखी पत्र आश्वासन देऊन देखील प्रशासनाने त्याचं गांभीर्य घेतलं नाही पाहिजे तेवढं, आणि त्या पत्राला त्यांनी केराची टोपली दाखवल्यासारखं दिसत आहे. तर माझ्या मते प्रशासनाने लक्ष दिलं असता तर हा विषय केव्हाच संपला असता. तर ह्या अनधिकृत बांधकामाला कुणाचं वरद असतं हे आमच्या लक्षात येत नाही. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्षात घ्यावं, अन्यथा ऑल इंडिया पॅन्थर सेना, मी रायगड जिल्ह्याच्या वतीनं, सुधागड तालुक्याच्या वतीनं, माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही सचिनदादाच्या पाठीशी 100% उभे राहणार आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहणार आणि इथेच थांबतो. माझी मागणी अशी आहे की ज्या प्रशासनाने मला लेखी स्वरूपात मागच्या वेळी जे उपोषण झालं त्यावेळी लेखी स्वरूपात असं लिहून दिलं आहे की अनधिकृत बांधकामावर स्थगिती आणि जे अनधिकृत बांधकाम झालेले आहेत त्याच्यावर नियमोचित कारवाई केली जाईल. अजून ती नियमोचित कारवाई काही झाली नाही आहे आणि अनधिकृत बांधकामाला जोरदार जोर आलेला आहे आणि वेळोवेळी हे आम्ही प्रशासनाच्या निदर्शन आणून दिलेलं आहे, तरी प्रशासन त्याच्यावर काही कारवाई करत नाही. होय, आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आज मागच्या वेळेस जे उपोषण झालं त्या उपोषणाची तारीख होती 21/9/2023 ते 30/9/2023. या दिवशी जे उपोषण झालं त्या उपोषणानंतर या ठिकाणी तहसीलदार साहेब आले होते, PI मॅडम आल्या होत्या
आणि त्यांनी लेखी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आम्हाला पत्र दिलं होतं की जे वसुधा सोसायटीमध्ये जे अनधिकृत बांधकाम चालू आहे ते बांधकाम पूर्णपणे थांबवण्यात येईल. त्यानंतर आमची मागणी होती की जी कमानी आहे ती कमानीसुद्धा या ठिकाणी पाडण्यात येईल. परंतु त्या ठिकाणचं जी काही कमानी होती ती कमानी त्या ठिकाणी पाडण्यात आलेली आहे. म्हणजे वरचं शेड पाडण्यात आलं आहे. ज्या भिंती होत्या त्या भिंती त्या ठिकाणी अशाच राहिलेल्या आहेत. आणि पुन्हा जोरदार काम त्या वसुधा सोसायटीमध्ये अनधिकृत बांधकाम म्हणजे एक प्रकारे प्रशासनाला त्या गोष्टीचा एक चॅलेंज आहे. आज प्रशासनाने जर त्यांना अनधिकृत बांधकाम आहे असं जर पत्र दिलेलं आहे, परंतु प्रशासनाला तो जो काही बिल्डर आहे कोण राहुल टिंबारिया तो प्रशासनाला एक चॅलेंज करतोय. आणि आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा सुधागड तालुक्याचा उपाध्यक्ष सचिन वाघमारे, त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष या सर्वांनी प्रशासनाला एक या ठिकाणी माहिती दिली की त्या ठिकाणचं जे अनधिकृत बांधकाम आहे ते बांधकाम या ठिकाणी थांबवण्यात आलं पाहिजे. महाराष्ट्रात 150हून अधिक चित्रपटगृहात एकाच वेळी सत्यशोधक चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. तेव्हापासून ते आजपाव येतो हा चित्रपट बुलढाणा शहरातील ARD मॉल येथे हाऊसफुल जात असून त्यानिमित्त रात्री 8 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील तथागत बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कॅन्डल मार्च काढण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो. सत्यशोधक चित्रपट हा महाराष्ट्रातील जवळपास 150हून अधिक चित्रपटगृहामध्ये या ठिकाणी प्रदर्शित होत आहे. त्या ठिकाणी हाऊसफुल जात आहे. आज बुलढाण्यातील आंबेडकर नगर येथील महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पूजन करून त्या ठिकाणाहून कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे. आणि आपण या ठिकाणी बघू शकता हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत या ठिकाणी 2 जण आहेत आणि या ठिकाणाहून हा कॅन्डल मार्च जो आहे निघणार आहे. आपल्यासोबत प्राध्यापक प्रेम खासबागे सर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. आज काय त्यांच्या भावना काय सांगाल? खूप आनंद होतो आहे. आज देश ज्या अराजकतेकडे जातो आहे ती अराजकता या देशातील बहुजन समाजाने समतेचा संदेश देणारा जो सत्यशोधक चित्रपट आहे या चित्रपटाला उदंड प्रतिसाद देऊन ही विषमता नाकारण्याचं काम आणि समतेचा संदेश देणारा जो चित्रपट आहे त्याला प्रतिसाद देऊन आणि बुलढाणा हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 नंबरवर आहे. म्हणजे आज 24वा शो आहे बुलढाण्यामध्ये. आजची तारीख आहे 21. 5 तारखेला 5 जानेवारी 2024ला पिक्चर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला आणि आज 21 तारखेपर्यंत सुद्धा बुलढाण्यातला 24वा शो आहे तो सुद्धा हाऊसफुल आहे. म्हणजे याच्यावरून हे लक्षात येतं की बुलढाणा जिल्ह्यातली जनता ही किती कट्टर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारी आहे. निश्चितच या ठिकाणी जे आहे हा चित्रपट बघण्यासाठी हा 24वा शो आहे. चित्रपट बघण्यासाठी जी गर्दी आहे ती आपण या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणाहून कॅन्डल मार्च करत ही मंडळी जी आहे ARD मॉल बुलढाणा येथे चित्रपट पाहण्यासाठी पोहोचत आहे. दीपक मोरे, लॉर्ड बुद्धा TV बुलढाणा. हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. लातूरचे उच्च विद्याविभूषित 16व्या लोकसभेतील उच्च शिक्षित खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड
यांना द जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ पीस युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका USA कडून मानद डॉक्टरेट जाहीर झाल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले. लातूर लोकसभेत अनेक विकास कामे केलेली नोंद घेऊन प्रामुख्याने रेल्वे बोगी निर्मिती कारखाना 1 ट्रेन ते 21 ट्रेन सुरू केले. लातूर रेल्वे स्टेशनवर सर्वात मोठा वेटिंग हॉल, हिंदी लायब्ररी, VIP लाऊंज, पासपोर्ट कार्यालय, 200 बेड्सचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नीट परीक्षा सेंटर, पोस्ट ऑफिसचे एक विभागीय कार्यालय, एवढेच नव्हे तर रत्नागिरी नागपूर हायवे लोकसभेत मतदारसंघातील अनेक प्रश्न मांडले. डॉक्टर सुनील वडेराम गायकवाड यापूर्वी अनेक PhD, DSCA पदव्या मिळाल्या. यांच्या या मानद डॉक्टरेटबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. महाराष्ट्र शासन महसूल प्रशासन अधिकारी यांनी KPCL कंपनीला भूसंपादन करून मौजा बरांज मोकासा येथील 900 एकर जमिनीचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आला नाही असे लेखी माहितीच्या अधिकारात निष्पन्न झाले असून KPCL कंपनी बरांज मोकासा येथे अवैध कोळशाचे उत्खनन अनेक वर्षांपासून कसे काय करत आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे. अखेर बरांज मोकासा येथील सर्व गावकरी मिळून कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन कंपनीच्या विरुद्ध रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करून काम बंद करण्यात आले. ही कंपनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दाखवत नसल्याने ही कंपनी वर्धा जिल्ह्यामध्ये दाखवत आहे. तर ही कंपनी वर्धा जिल्ह्यात चालू आहे, तर मग आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कशी काय चालू आहे? हे जे यांनी जे अवैधरित्या जे उत्खनन करत आहे आणि गैरकानूनी जी कामं करत आहे त्यांना ते आम्हाला त्या KPCLच्या मालकाला विचारायचं आहे का तुम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये कंपनी दाखवत आहे तर मग आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उत्खनन का करत आहे? हे तुम्ही गैरकानूनी काम करत आहे. आणि तुम्हाला जर तहसीलदार, जिल्हा अधिकारी आणि उपविभागीय मंत्री जे आहे ते लोक सर्व सरळच म्हणतात की आम्ही यांना ताबा दिलेला नाही. तर मग हे गैरकानूनीरित्या आणि शासनाने जर यांना ताबा नाही दिला तर मग हे कोणाच्या भरोशावर आमच्या गावामध्ये उत्खनन करत आहे? मग आता आमच्या गावात आम्ही हक्क मागत आहोत, मग आमच्या हिताचं मागत आहोत की हे लोक जोर जबरदस्तीने येऊन इथे आमच्या गावामध्ये उत्खनन करत आहे. हे लोक चोर आहे. आता या चोरी करणाऱ्या लोकांना अटक झालेली पाहिजे असं आम्हाला वाटते. कारण आमच्या गावातला कोळसा हा करोडो रुपयाचा आहे आणि हे गैरकानूनीरित्या हे लोक जर चोरीच्या माध्यमातून जर चोरी करत असेल तर हे लोक गुन्हेगार हे आहे, गावकरी नाही. तर यांना खरंच जर आमच्या गावातला कोळसा पाहिजे असेल तर आमचा गाव जर पाहिजे असेल तर पहिले आमच्या गावकऱ्यांचा विचार करावा, त्याच्यानंतर त्यांनी आपल्या उत्खननाचा विचार करावा. आम्हाला उत्खननाशी काही लेणं देणं नाही आहे. त्यांचं ते काम करत आहे करू द्या, पण आमच्या पुनर्वसनाची पहिले आधी बाब केली पाहिजे. कारण आमच्या गावामध्ये इतकं दुष्काळ पडत आहे काय जर यांनी जर एका महिन्यामध्ये आमचा गाव घेतला नाही तर गावकरी आम्ही पाण्याने तर मरूच, घरे पडणार आमचे, मग आम्ही उघड्यावर कुठं राहायचं? मग आम्हाला राहायला जागा नाही आहे. मग आम्ही लोक काय करायचे आणि आमचे लहान मुलं बाळं आहे ते काय कुठं जाणार आहे? हा तर विचार करायला पाहिजे नाही यांनी. म्हणून आम्ही आज यांचे काम बंद करत आहोत. आणि आमच्या ज्या समस्या आहे जेव्हापासून कंपनी सुरू झाली आहे यांनी तर जिल्हा अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये म्हटलं होतं सरळ की 6 महिन्यामध्ये तुमचं पुनर्वसन करू, पण अजून 3 वर्ष होत आहे, अजूनपर्यंत आमचं पुनर्वसन यांनी केलं नाही. जय भीम मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.